झी 24 तास एक पाऊल पुढे। हे सगळे खुलासे आपण पाहताय फक्त झी 24 तासवर। दरम्यान या सगळ्या प्रकरणात आपण पोलिसांना तपास कामात पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं लक्ष्मण माने यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं। मी पोलिसांना सर्व प्रकारची मदत करीन, कारण त्यांच्याबद्दल मला आदर आहे। मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे, मी न्यायालयाचा आदर करणारा नागरिक आहे। जर माझे गुन्हे सिद्ध झाले तर मला फाशी दिली तर शनिवार वाड्यावरती नाही तर दिल्लीच्या चौकात तरी सुद्धा मला वाईट वाटण्याचं कारण नाही। पण मला टार्गेट करून तुम्हाला मारायचं आहे ही जी पद्धती आहे, आणि मी बौद्ध आहे, मी बौद्ध म्हणूनच मारणार आहे, मी हिंदू म्हणून मारणार नाही, ही माझी प्रतिज्ञा मी बाबासाहेबांनी केली होती। तशी माझी प्रतिज्ञा की मी माझी सर्व प्रजा ही बौद्ध केल्याशिवाय सोडणार नाही। हा, आणि गुन्हेगारीचा जो कलंक आहे आत्ता जो लागलेला तोही पुसल्याशिवाय, मी माझ्याच रक्तानं तो पुसल्याशिवाय जाणार नाही। हे बरोबर नाही। आम्ही गुन्हेगार जमातीतले लोक आहे, त्यातनं बाहेर पडून आम्ही बौद्ध झालो तरी सुद्धा यांना आम्हाला गुन्हेगारच ठरवण्यामध्ये इंटरेस्ट आहे। आणि जे कोणी आहेत ते शिक्षकांची पण नावं सांगतो। एक देशमुख नावाचे शिक्षक आहेत, आनंद येतो देशमुख, ज्यांना काढून टाकलेलं आहे बायकांना मारलं म्हणून, आणि ज्या बाईला मारलं ती बाई आता त्यांच्या बरोबर आहे। काय सांगू तुम्हाला, म्हणजे जिला मारलं त्या देशमुखनं पोरांच्या समोर, ती बाई सुद्धा आता देशमुखच्या बरोबर आहे या गुन्ह्यामध्ये। हा देशमुख, त्याच्यानंतर ज्या बाईच्या घरामध्ये सगळं ठेवलेलं आहे ती मुल्ला नावाची बाई आहे, तिच्या घरामध्ये या बायका आहेत। त्याच्यानंतर त्यांच्या या सगळ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर एक जमादार नावाचे शिक्षक आहेत, ताब्यात घेतलं पाहिजे। विजय कदम नावाचे शिक्षक आहेत, ताब्यात घेतले पाहिजे। आणि ही जी कट कारस्थाना रचणारे लोक आहे यांना ताब्यात घेऊन सत्तेबाहेर काढलं पाहिजे। नुसतं कोणीतरी म्हणताय म्हणून कसं चालेल? 10 वर्षापूर्वी, आता म्हणलं तर मी समजू शकते बा कोणाही माणसाच्या हातनं चूक होऊ शकते, पण 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी रेप, अरे मला जेव्हा भांडं उचलता येत नाही तेव्हा मी रेप करायला निघतो का? मानेंच्या वस्तुस्थिती कथनावर होता आजचा प्राईम वॉच। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।